वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। देवा, माझं असं काय चुकलं र, म्हणून तू माझ्यावर अशी वेळ आणलीस. आई बापाचं प्रेम मिळत होतं, काका पण जीव लावत होत. मग असं काय झालं? काय विचार करताय तुम्ही? काय नाही, कामाचाच विचार करतोय सुनंदा. होय धनी, खरं आहे. काल थोडं पीठ होतं, पिठात पाणी ओतून खीर खायला घातली आहे पोराला. भूक लागली. गावात धनी कुठेतरी काम मिळते का बघा गावात. ठीक आहे सुनंदा, जातो मी गावात आणि बघतो कुठं काय काम मिळतंय का. जाऊ का? बघतो मला कुठं काम मिळतंय का. जातो मी ते. या या जा. नीट खेळ रे बाबा, त्रास देऊ नको आईला. काका, काय काम बिम आहे का तुमच्याकडे? नाही नाही काय अहो नाही जे असलं तर बायका पोरं उपाशी येते. काम बिम काय नाही आमच्याकडे. अहो बघा, उपकार करा गरीबावर. हो नाही काय आमच्याकडे. चल हो, चल. तुमच्याकडे आहे का हो काका? काय करायचं मग आता आम्ही? नाही आमच्याकडे काम नाही. पाटील आम्हाला काम द्यायचा नाही. अरे बघ काय टेलर तुझा भरायचा असला तर नाही बाबा, अरे माझ्याकडे सांग गरीबावर उपकार कर. अरे पाटलानं लय अन्याय केलाय माझ्या पण, म्हणून तुझ्याकडे आलो या. नाही ना, पण आमच्याकडे कामच नाही.
बस इथे बस बस. काय रे बावड्या काय काय निवांत. काम बिम आहे का तुझ्याकडे? तुला काम देऊन मी काय गरजार सोडू का? अरे बघ काहीतरी असलं नाही काय तर. काम गाड्या कामच नाही कसलं. अरे बायका पोरं उपाशी येते 3 दिवस झाले. सांग काय असं तर सांग एखादं काम. नाही 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 कामच नाही काय कसलं. अरे बाबा अर्ध्या हजेरीत करतो पण सांग काहीतरी. नाही बावड्या कामच नाही कसलं आम्हीच बसू नये. ठीक आहे मग काय करणार? चालतंय बघा लय मग. जणाला विचारलं पण कुणीच काम दिलं झालं. नाही काय कामच नाही. आमचं नशीबच फुटकं आहे म्हणायचं आणि काय आता काय बाबा. करता मग पर्याय नाही ना. काय संतोष भाऊ काय म्हणताय? काय काम बिम आहे का हो तुमच्याकडे? नाही बाबा आमच्याकडे काय काम नाही. अहो बघा काय असलं तर. नाहीच कामच नाही. कुठनं देऊ अहो आम्ही? सगळीच नाही म्हणतात तुम्ही जरी द्या. नाही भावड्या काम. तात्या ते राजा आला तुम्हाला भेटायला. असं बोलू की त्याला. राजा राम राम तात्या. राम राम. काय याने केलं? काम होतं जरा. अरे सांगशील का नाही मला कळत तर पाहिजे काय काम आहे तुझं ते. हा बर बसून घे. बस खाली बसून मग निवांत बोल. काय सांगायचं तात्या तुम्हाला. घरची जरा आबद चालली या. काम झालं की मला भेटायला कुठं गावात कोण देणं झालं या. पण मी काय म्हणतोय तुम्हाला. मी काय करू म्हणतोस? पोरांच्या शिक्षणाची काही अडचण व्हायला लागलेली आहे. तेव्हा बायकोला तुझं भांड्याला तुमच्या पाठावर तर ठेवाल का? अरे तुझी बायको पहिलीच 4 घरची धुणी मांडी करते. हा माझ्याकडे यायला तिला येण्यात मिळेल का याला? हे बघा तात्या तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. मी तिला धाडतो येत काम करायला. तुम्ही बिनधास्त राहा. फक्त कामावर ठेवून घ्या म्हणजे झालं. चालतंय ना? मी काय म्हणतो दे पाठवून. मग बघूया पगारा बिगाराचं काय ते नंतर ठरवूया. पहिले पाठवून तर दे. बघूया विचार करतो. मग विचार करून तू सांगतो तुला पगाराचं कसं काय. दे पाठवून. लय उपकार झाला बघा. देतो धाडून. चालेल. दादा हा मी काय म्हणतोय तुला. बोल की. अरे औंधा जत्रेला तुला नवीन कापड घ्यावी म्हणतोय या. कापडे हो चालेल ना हो? अरे असू दे. जत्राला पै पाहुणे येतात गावात. बरोबर दिसत नाही. त्याच्यापेक्षा असं कर आपलं त्या तुझ्या बायकोला एखादा डागडुग कर त्या पैशाचा. इकडे तिकडे राहते कपडे आणि फिपडे फाटून जायची बोंबलायची. अरे आज ना उद्या ते डाग एखाद्या वेळेस आपल्या उपयोग येईल. ते बी बराबर आहे. मग अरे पण मी म्हणतोय तुला एक सायकल बी आणावी. अरे सायकल घेऊन तरी काय करणार आहे. आज ना उद्या ते तांबारले की भांगारातच विकायला लागणार आपल्याला. त्यापेक्षा बायका पोरांना मस्तपैकी कपडे डाग बीग घेऊ निवांत राहा. माझा नका विचार करूस. अरे तसं नाही दादा.
अरे आजपर्यंत तू आमच्यासाठी काय थोड्या कष्टा खाल्ल्याच्या वय. अरे हे थोरल्याचं कर्तव्यच असतं गाड्या. अरे बापाच्या माघारी तुझाच तर आधार होता आम्हाला. बरोबर तूच आहे, लहानाचं मोठं केलंस मला एवढं. बरोबर आहे बाबा. अरे 2004 हात बी तूच करून दिलेस मला. राजू, अरे त्या सावकारानं बऱ्याच शेतकऱ्याच्या जमिनी हडप केल्या त्या. तेव्हा आपल्याला पण सावध राहिलं पाहिजे, नाहीतर एका दिवशी आपल्यावर पण भांडी आली म्हणजे रे. बराबर आहे अरे दादा तुझं. अरे तो पाटील हायच राक्षसी वृत्तीचा बघ. गोर गरिबांच्या मुंड्या मुरगून जेवढा मोठा झालाय तो. म्हणूनच म्हणलं आपण पण जरा लागा कसं सावध राहिलं पाहिजे, नाहीतर काही ना काहीतरी कारस्थान ते आपल्याविषयी करू नाही. नाही आपण जरा सावधच राहूया, ध्यान देऊया जरा. जय शिवराय. काय यानं केलं बरं? अहो आबासाहेब, तुमच्या त्या प्रतापरावने पार घोळ करून ठेवलाय. अहो आमच्या नावाची जमीन असताना सुद्धा त्यात त्यांनी त्यांचं नाव चढवलं या. आता आमच्या कार्ट्यानं काय घोळ केलाय, आता कसं काय त्याला येऊ दे तर खरं, त्याला विचारतो. आबासाहेब, त्यांना आल्यावर तुम्ही जातीने लक्ष द्या जरा, आणि त्यांना विचारा. असं गरिबांच्या जमिनी लोबाडणं बरोबर नाही बघा. असं चालतंय का आबा? आता हे तुम्ही माझ्या कानावर घालताय, मला काय माहिती त्यानं काय केलंय ते. अहो गरिबाची जमीन हातावलं पोट हे गरिबाचं, त्याने आता कसं करायचं सांगा बरं. मला मुद्दा तर त्याला आल्यावर पडू द्या, काय नेमकं काय केलंय, काय त्यानं घडवलंय. आता तुम्ही सांगताय म्हणून हे ठीक आहे, पण मला यातले काय काडी मात्र माहिती नाही. तुम्ही आलात बरोबर आहे, आता त्याला येऊ द्या, त्याच्या तुमच्या समोर त्याला विचारतो. तो आता जर नाही आला तर परत तो आल्यानंतर परत तुम्ही या, तो आल्यानंतर बोलवून घेतो तुम्हाला. त्याच्या समोर चौकशी करू आपण, काय केलं त्यानं, गोळ काय घातलाय. नाही, तुमची कारकिर्दी कशी होती, तुमच्या पोराची कारकिर्दी कशी, ही चांगलं नाही आबासाहेब. हातावलं पोट आहे त्याचं, तर ते जमीन असल्या त्यानं खायचं काय. बरोबर आहे तुझं. काय असेल ते तुम्ही निर्णय घ्या त्यांच्याशी बोलून. ठीक आहे, तुम्ही म्हणताय मला पटतंय ते. हो, पण तो आल्याशिवाय तर मी काय करू शकत नाही. 4 दिवस झालं दुकान बंद आहे त्याचं. आमच्या आबासाहेबांना सांगून झालं असेल ना त्यांनी. प्रतापराव उद्या उंची नुसती वाढली पण मेंदू नाही वाढला वाटत. प्रतापराव पाटील पुढे पाटील जोडायचं. आऊसाहेब जेवाय वाडा आम्हाला. चल रे येतो मी. या. आता काय करायचं, काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. अरे दादा आपण करायचं तरी काय सांग. अरे काहीतरी करून का होईना, पण ती आपली जमीन सोडावली पाहिजे. अरे सुनंदीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बी विकून टाकलं आपण. काय करायचं आता, तिथं खाया पियाचं वांदे झालं या. अरे आपण नाही शिकलो, पण त्या पोराबाळांचा तरी विचार केला पाहिजे, त्यांना पण शिकवलं पाहिजे 4 धडे.
पोरांच्या शिक्षणाचं बी वांद होत आहे भाऊजी. अरे गाड्या, या लीलाचा पप्पा मला भेटला होता. काय म्हणला तो? मला म्हणला माझ्या ओळखीचा एक वकील आहे, बर त्याची जाऊन गाठ घेऊ आणि त्या आपल्या शेतीविषयी चर्चा करून टाकतो त्याच्याबरोबर. अरे पण त्या वकिलाला तरी पैसे कुठनं द्यायचं रे आपण? कोर्ट कचऱ्या झेपणार आहेत का आपल्याला आता? असू दे, काहीतरी करू. आहे ना, मी बघतो काय करायचे ते. काकी यशा कुठे आहे? अगं तिकडच गेलाय खेळायला. पप्प्या आला की पप्प्याबरोबर बघू काय झालं तर विश्लेषण करून आपलं येत होतं. हां गावा कसं आहे, काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. हात हलाल्याशिवाय तरी काय होणार? पण पैसा पाणी कुठं आहे? पप्प्या आला बघ. काय झालं ते वकिलाकडे जायचं होतं, काय याचं पाहुणं ते काय ते आमची चर्चा चालली होती आता घरगुती. पप्प्याने सांगितलं काय झालंय ती, जाऊ आपण बोलू त्यांच्याशी. माझं झालंय बोलणं. तुम्हाला सांगितलेली कागदपत्र घ्या आधी, चला घरी. बरं, मी पप्प्याबरोबर जातो आणि येतो त्या वकिलाची गाडी घेऊन. बरं बरं चालेल, या जाऊ. चला चला. मॅडम, शेत जमिनीबद्दल आपल्याकडे बऱ्याच केसेस यायला लागल्या आहेत. त्याबद्दल आपण काहीतरी केलं पाहिजे. एक काम करा, ज्यांच्या जमिनी बळकवल्या आहेत त्यांना आधी ते बोलून घ्या, त्यानंतर आपण काय तो मार्ग काढूया. चालेल, ठीक आहे. कसं काय होतं? बरं, ठीक आहे. नमस्कार ताई. तुम्हाला जे जमिनीबाबतीत बोललेलो ना, हां. हेच बरं. या बसा. या. मॅडम हे कागदपत्र. काय प्रॉब्लेम आहे म्हणता तुम्ही? जागेबद्दल आहे जरा. पाटलांनी शेती बळकवली. काय करता येईल ते तुम्हीच बघा. ताई, खूप प्रॉब्लेममध्ये येते बघ. दोघं भाऊ खूप कष्ट करून टाकतात. कागदपत्र तर तुमच्याच नावावर आहे. सातबाऱ्यावरती तुमचं नाव आहे. तर ज्यांनी तुमच्या या जमिनी बळकवल्यात तर आपल्याला एक काम करता येईल. तुम्ही एक जाहीर नोटीस देऊन टाका पेपरला. एक नोटीस देऊन टाकू आणि एक मनाई हुकूम म्हणून आपण एक नोटीस लावूयात. एक नोटीस कोर्टाला देऊयात आपण. ओके.
अगं सुनंदा, अरे ते वरच जरा साफ करायचं राहिले, बघ जरा तेवढं. होय मग. हा तेवढं घे साफ करून. हा हो. खालचं झालं की होय मग. जाशील भावाने. वहिनी काय झालं? काय नाही. होय हो लीला, त्या राजाची बायको का काय हो? होय हो, तीच दिसते या. ए सुनंदा,
काय झालं ग? अगं काय झालं? काय नाही, जाते मी. अगं इकडे ये. काय झालं ते तर सांग. हा उद्या फाटला ना. लय मात चढलाय त्या पाटलाला. राजबाई ये 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 इकडे. का रे इकडे बसला दादा? अरे साताला जाऊन आलो. ते आपलं जे आहे की नाही ते आता मुंबईला गेले हायकोर्टात. बर मग काय म्हणलं होतं? पैसा पाणी लागणारच आपल्याला, नाही असं नाही. तर पैसा पाण्याचा विसरून आलास का? विचारलं पैसा पाणी तर लागणार आहे, पण काहीतरी केलंच पाहिजे की आपल्याला. करू काहीतरी, मग आता काय करायचं? येण्याशिवाय पर्यायच नाही, हातपाय हलवलंच पाहिजे ते आपल्याला. बघू करू काहीतरी. चालते केलंच पाहिजे. चल चल आता उठ. उन्हात आला कशाला बसतो इथं? अरे ऊन किती लागतं यार. विचार दुसरं काय आहे. नको उन्हात बसायचं. चल दुखणं खुपणं आलं तर आणखी कुणी सोसायचं. चल घरला आपलं. चल.
सुनंदे, अगं ये सुनंदे, काय ग कसला एवढा विचार करते? कशाला एवढा विचार करतेस? अगं सरत्याल दिवस आपलं येत्याल सुखाचा दिवस. अगं पर आलेले दिवस कसं तरी काढलंच पाहिजेत ना हो आपल्याला. येत्याल सुखाचा दिवस आपल्याला बी. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण नाही सण होतो आता. अगं सारं कळतंय मला, पण काय करणार? आलेले दिवस तर कसं तरी काढलं पाहिजेत ना हो. जेवाय वाढवू तुम्हाला? नको, मला नाही भूक. पोरं कुठे गेले ती? असेल खेळत असेल बाहेर इथेच कुठेतरी. राजबा, मी येतो मुंबईसनं जाऊन. काका मला खायला आणणार ना? आणणार ना बाळा, येताना खाऊ घेऊन येतो तुला. हा? लक्ष ठेवा रे, चांगलं राहा. नशीब कुठं माती खातंय कुणास ठाव. चांगलं कष्ट करून शेती करून जगायचो. कुणा पुढं कधी हात पसरला नाही, पण आज काय येळ आली कुणास ठाऊक. डोक्यावरचं छत बी असून नसल्यासारखं झालंय. तुम्ही पण मुंबईला जायला पाहिजे होतं भाऊजींवर, त्याशिवाय का चूल पेटणार हायवे. अगं आपल्या यशवर पोरासारखी माया करतो या देव. कधी काय बी कमी पडू दिलं नाही बघ त्यानं आपल्याला. अगं सारा जमीन जुमला गेला, पण आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहिलाय अजून तो. होय, खरं आहे. आई, काका आलं का ग? मला खायला आणणार होतं. येत्याला काका झोपतो. हे बघ सुनंदा, पोराला नीट झोपव आणि तू बी झोप. सकाळ लवकर उठाया पाहिजे. मला बी काम शोधायला जायचं आहे. तेव्हा झोप आपलं. चला. शेष कुठं? शेष दिसतच नाही आजकाल. अहो दादा जरा मुंबईला गेलाय कामासाठी. होय होय होय. पण मी काय म्हणते आप्पा, बोल की बाळा. काय काम बिम आहे का तुमच्याकडे? काम कामात कसं काय काय हाय ऊसात आमच्या फाडात आहे थोडंफार काम. तर कसं काय जमल तुला? जमल की. बरं. पैसे किती द्याल? काय आता आजकाल किती चालली रोजंदारी बघतो का तू? 150 रुपये द्यायला येते काय ह्याच्या पारात. चालेल काय चालेल आपल्या माणसं इकडे चालेल आप्पा चालेल. बर. पर मी काय म्हणतो या, बोल बोल. थोडं आधी दिलं असतं तर बरं झालं असतं. अहो बायका पोरं उपाशी आहेत, 2 दिवस झाले. आता का हो. म्हणणं बरोबर आहे हा. बघा बघा आप्पा द्या उद्या. शेत बर असं करतो. काय मी सांगतो तू जाता जाता घरी जा. घरी माझं नाव सांग आणि जाता जाता पैसे घेऊन जा. द्याच्याल ना वगैरे घरची पण. माझं नाव फक्त तू सांग, बाकी कशा तुला सांगतो. तू जा आणि जाता जाता पैसे घेऊन जा आणि लेकरं बाळाला काय आणायचे ते आणजा जा. तर कामाला येतं. हो येतो की. हा. राजा, ए राजा, अरे कुठे निघालायस? निघालो घरला जरा. अरे शशाला मोहम्मद बघितला. दादा ना हो. जरा लावलाय मुंबईला जरा कामासाठी. बर. अहो काय सांगायचं तुम्हाला, त्या पाटलानं आमची जमीन हडप केली नव. हा 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 हा. ती पप्प्या म्हणला एक वकील मॅडम आहेत त्याच्या ओळखीच्या. त्याच्यामुळे टेन्शन मध्ये होता का? हो हो त्याच्यामुळे टेन्शन मध्ये होता जरा. बर 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 बर. ती पप्प्या म्हणला ना वकील मॅडम आहे त्या. हा. त्या वकील मॅडमचीच गाठ गेलाय मुंबईला देऊ. बर 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 बर. तरी मध्ये टेन्शन मध्ये काय? बरं आहे. मी जाऊ का? होईल. शशा मुंबईला गेला म्हणजे काम होईल, काळजी करू नको. हा? बरं होईल हा, झालं तू- तर. आणि तू बी टेन्शन मध्ये दिसतोय जरा. चालायचं जरा असंच. असं आहे होय? हो जाऊ का? बर ठीक मला आहे. जरा घरला काम आहे या. हा जातो मग. ठीक आहे चल भेटू परत.
त्याला भर चौकात मारलं पाहिजे चापकानं. नाही रे बाप्या, तसं नसतंय. नियम आपल्या हातात घेऊन करायचे नसते. अरे महाराजांनी जर मला सांगितलं ना तर मी तलवारीनं सपा सपा कापून टाकीन त्याला. बाप्या, अरे महाराजांनी कितीतरी जाती धर्माच्या लोकांना हाताशी घेऊन मावळं तयार केलं. पण आजकाल चाललंय काय, जाती धर्माच्या नावाखाली दंगले होत आहेत, अत्याचार होत आहेत. महाराजांनी कधी जातीमध्ये भेदभाव मानलं नाहीत. महाराजांच्या मावळ्यात महार, मांग, लोहार, चांबार अशी कितीतरी जातीची लोक होती. अरे पण आपल्या गावात ही पाटलाची असली कसली पैदा झाली रे. अरे त्या गावातल्या बायका सगळ्या त्या पाटलाच्या भीतीमुळे घरातनं बाहेर बी येत नाही ती. अरे त्या दिवशी मी बघितलं, त्या राजाच्या बायकोवर पण त्यांनी बळजबरी करायचा प्रयत्न केला होता. अरे रावल्या, ती माहिती आहे मला आईने त्या दिवशी सांगितलं. पण ती लय धाडसी निघालेल्या का, जास्तीच्या राणीसारखी त्याच्यावर तुटून पडली आणि त्याच्या हातून स्वतःच्या आबरू वाचवली. पप्पू शेठ, अहो पाटलाच्या गाडीत मी पोरगी बघितली, चला की त्यानं माझ्याकडे नेली. चला बरं. रावल्या, चल रे. आई वडजाई माते, का ग असा एवढा अंत बघतीयास? अगं मी कधी कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय सुद्धा दिला नाही. माझ्यावर शिळ का अशी यावी? राजा काय झालं रे भाऊ? काय सांगायचं आमच्या कर्माचं भोग प्रकाश तुला. काय झालं काय रावला का त्या? अरे काय सांगावं काय तेच कळत नाही मग मला तुला. अरे दोस्त म्हणतोयस रावला का आणि सांगायचं नाही म्हणतोयस? अरे 2 दिवस झाले बायका पोरं उपाशी येते. काय झालं काय एवढे तुला? गावात कोण काम देणं झालं या पाटलाच्या भीतीने. काय करायचं सांग तू. आपण बघू. नको नको राहू दे. चल रे. नको चल बघू म्हणतोय ना. राजा अरे ये की. मी बाहेरच बरं आहे आपलं. अरे ये बाबा ये. बस खाली बसतो. राधे राधा राधा काय हो? जा पहिलं पाणी घेऊन ये पडदेशील. जा जा त्याला दे पहिलं. त्या एका गावात हे कुठे ठेवले? काय हो? कशाला आले तुम्ही? अगं तुझी पोरं आहेत ना उपाचे 4 दिवस गहू आणि पैसे देतो. प्रकाश प्रकाश काय रे बाबा? पाहायचं आहे मला. आलो आलो आलो.
काय रे ही? अरे नको राहू दे. अरे नको. 4 दिवस आहे की नाही उपाशी आहेत. वास करून वहिनींना सांग खायला घालायला. वास असून दे. प्रकाश, अरे पण लय तुझा उपकार झाला बघ माझ्या. अरे दोस्त म्हणतोयस ना यार. अरे पण कसं उपकार फेकतो रे माझ्याच्यानं? दादा मी तुमच्या बहिणीसारखी आहे, नाही म्हणू नका. यशाला खायला दे. वहिनीला सांगा अजिबात काळजी करू नका. अशीच साथ देशील ना मला? हो. सुनंदा, अगे सुनंदा, काय रे जरा. काय होतं? काय म्हणताय? अगं ही पिशवी घे. काय सामान आणलंय वाईस. पोरला बनवून दे जरा खायला. कुणी दिलंय? अगं दिलंय त्या प्रकाशनं. तू फक्त पोरला खायला बनवून दे. मी जरा राहणार नाही, तू जालण्याची मुली घेऊन जरा एक. राहणार निघालाय बाई. हो बर बर. आई, अगं तुझं अस्तित्व असल्यागत आज वाटतंय. आज आमची जमीन आम्हाला परत मिळणार. माझ्या भावाला घर बांधून मी देणार. अगं आता कसा आनंदी आनंद, सगळा आनंदी आनंदच झालाय बघ. तुझं उपकार हे मी कधीच विसरणार नाही. भाई माते, अगं माझी अपुरी राहिलेली सगळं स्वप्न पूर्ण करायची आता तुझी जबाबदारी. असाच आशीर्वाद माझ्या पाठीमागे राहू.
पाटलांनी जमीन गडपडली कुळ कायद्यानुसार त्यांनी नोंदी करून घेतल्यात आणि स्वतःच्या नावावर जमीन करून घेतली. आमच्या ह्यांना कुठे पाहिलं का हो? कालपासून गेल्या ते बाहेर वैरून आल्या ना. वहिनी काय झाले तुम्ही शांत व्हा. पप्या चल रे आपण बघू. चल जाऊ नका. आमच्या ह्यांना बघितलं हो कुठं? राजूला गाडी घे. आजी आमच्या ह्यांना बघितलं का हो कुठं? आमच्या ह्यांना बघितलं का कुठं? बघितलं का कुठं? नाही ग सोने, नाही बघितलं. वडील बघितलं का कुठं? आमच्या ह्यांना बघितलं का कुठं? नाही. काय बघितलं? आमचं धनी दिसलं का हो कुठं? नाही नाही, मी बघितलं बी नाही, दिसलं बी नाही मला कुठं अजिबात. पूजा आमचं हे दिसलं का कुठं? नाही वहिनी दिसलं नाही. धनी राजा सुनंदा ए यशा आला का घरात आहे का नाही कोण? आईला कुठे गेली? कुठं दिसेना ती. राजबा ए ए पुरी आमचा राजा आणि सुनंदा दिसले का तुला? नाही काका नाही. काय कुठे गेले ती काही कळेना बाबा. राजा ए राजा राजा आला का सुनंदा ना? आमचा राजा दिसला का रे? अरे नाही गेला दिसला, सकाळपासून बघतोय मी त्याला पण नाही दिसला अजून. घरी पण नाही कोण, सकाळी दिसला होता. पोरं पण नाही. पण काय आता काय दिसलं नाही यावेळेला. कुठे गेले कुणा काय नाही, माझी पण गाठ नाही काय पडली. अवघडच आहे. हे पोरानो ए अरे आमचा यशा दिसला का तुम्हाला? कधी बसले खेळताय तुम्ही? होय नाही ना दिसला. सुनंदा ए यशो वाज वा आलं काय सगळे डोकं फिरायची कामं झाली ती.
घरात गेलो, घरात पण नाही ते इकडे तिकडे विचारते तरी कोण काय सांगेना झालं या. कुठं म्हणून होण काय येणार आहो. धनी तात्या कुठे तुम्ही? आओ धनी तात्या. आज ना धनी तात्या कुठे तुम्ही? धनी आओ तात्या कुठे? आओ धनी. अरे हाय का नाही इकडे कोण आहे? तात्या धनी तात्या. अरे देवा. धनी 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 अरे धनी अरे देवा. धनी भरत बापू रमेश. अरे आमचा राजमा तो बारकं पोरग बिरग दिसलं त्याचं कुठे गेले तिला का काही कळेनाच. काय का अवघडच झाले. राजमा ए राजभाऊ तुझा बा ए यशा आल्या का कुठे गेले ती काही कळे ना बाबा. अवघडच झाले फार उन्हात आणा तिरीप लागायची काम. आल्या खाल्या 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 राजा राजा बाबा हे काय केलं रे? अरे निदान माझा नाही पण या लेकराचा पण विचार करायला पाहिजे होता. अरे एक डाव माझ्याशी बोलून घेतलं असतं तर काहीतरी आपण यातनं प्रयत्न केला. राजा अरे राजा राजा काय केलं गड्या राजा 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 आई ए आई आई ए आई 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 उठ रे बाळा उठ. गर्भातून तुझ्या जग हे सारे गर्भातून तुझ्या जग हे सारे पाहिले होते आई मनात आशा जग पाहण्याची मनात आशा जग पाहण्याची जगात येऊन आई
काय रे लगा आपल्या पोरा बाळाचा विचार करायला पाहिजे होता. तू असला निर्णय कशाला घेतला? अरे शशी राहू दे नको रडू. अरे जाऊ दे. यश तिकडे पळ. बाबा ना तू सांग जरा ग, बाबा ना तू सांग जरा ग, जगायचे मजवाई बोट धरूनी बाबाचे, बोट धरूनी बाबाचे मज चालायचे ग आई, आई ग आई, आई ग अरे बाबा असं काय केलं रे? माणूस तर माणूस देव पण बघा ना, शेतकऱ्याच्या पिकाला पीकपाना येईना. झाली काय दशा, मायेची सावली हरपली. आई बापा विना पोरकी लेकर झाली, पोरकी लेकर झाली, पोरकी लेकर झाली.